यातील डोंगराळे गावामध्ये जी एक घटना घडली, 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्यावर दगड टाकून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. या गोष्टीचा आम्ही कसबे सुकेनकर आणि आम्ही सगळे महिला मंडळ पूर्ण निषेध करतो आणि मेणबत्त्या पेटून निषेध करण्यापेक्षा या नराधमाला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं मी सर्वांना आवाहन करते की जेणेकरून या घटना परत घडल्या गेल्या नाही पाहिजे. आज त्या चिमुरडीचा फोटो बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आले की ही चिमुरडी उद्या तुमच्या आमच्या घरातील असू शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क होऊन या गोष्टीची मागणी केली पाहिजे आणि सरकारने यावर तात्काळ तात्काळ उपाययोजना करायला हवी आणि या चिमुरडीच्या आई वडिलांना न्याय द्यायला हवा. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात आज 2-3 दिवसापूर्वी जी घटना घडली, जी 4 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली दगडाने ठेचून, तर अतिशय घृणास्पद आणि उपमान न देणारी गोष्ट, इतकी भयानक गोष्ट घडलेली. तर याच्या संदर्भात मी आमच्या कसबे सुकेने ग्रामवासियांच्या वतीने मला इतकंच सांगावंसं वाटतं की अतिशय एवढ्या वाईट घटना जर या समाजात, या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात जर घडत असतील, एवढी असुरक्षितता एवढ्या कमी वयात जर मुलींच्या बाबतीत जर वाटत असेल, तर खूप धिक्कार करावासा वाटतो ह्या राजव्यवस्थेचा, या न्यायव्यवस्थेचा. मला आमच्या पूर्ण ग्रामवासियांच्या वतीनं मला इतकंच सांगावंसं वाटतं की एवढ्या लहान वयातील अशा वाईट घटनांच्या घडू नये म्हणून शासनाने आता याच्याकडे गांभीर्याने बघून जागरूक व्हायला हवं आहे आणि यासाठी अतिशय कायदे कडक करण्याची गरज आहे. मग शाहू फुलेंच्या काळात किंवा छत्रपती शिवरायांच्या काळात जर या बाबतीत जर खटले चालतच नव्हते, कडक असे शासन त्यावेळेस व्हायचे, मग कडेलोट असो किंवा हत्तीच्या पायाखाली दिलं असो किंवा शिरच्छेद असो, मग आताच का एवढे दिवस त्याच्यावर खूप अगोदर अटक करणं, नंतर खूप दिवस ती केस चालणं, का जिथल्या तिथं त्याला शासन होत नाही, का जिथल्या तिथं त्याच्यावर लगेचच्या लगेच त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला जात नाही. म्हणून माझी शासनाला अतिशय कळकळीची विनंती आहे की आपल्या न्यायव्यवस्थेत थोडाफार बदल करावा आणि यासाठी खूप कायदे कडक करावे, एवढीच माझी नम्र विनंती.